बायकोने त्याच्या मुलाच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने 1.5 कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला केले ठार। या कवडी दमडीपायी कुणी राखूच घेई जीव, कुणी डाका दरोडा घाली, कुणी जाळून टाकी गाव। बगलमंदी सुरी दुधारी, मुखी देवाचं नाम रे, दाम करी काम येड्या, दाम करी काम। ही कविता सुधीर फडके यांनी लिहिलेली आहे। ह्या कवितेप्रमाणेच ही घटना घडलेली आहे। खरोखरच सध्याच्या मतलबी दुनियेमध्ये पैसा खूप मोठा झाला आहे। या पैशापायी एकमेकाचा जीव घ्यायला कोणी मागे पुढे पडत नाही। सगळेच पैशाचे गुलाम असून ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सलाम केला जातो। या कवडी दमडीपायी कुणी राखूस घेई जीव असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे लोक फक्त त्याचे शत्रू अथवा कोणी बाहेरचे नसतात, तर त्याचे सगळे सोयरेही असू शकतात। यासारखे मोठे दुर्दैव मात्र नाही। कर्जबाजारी बाबुराव पाटील हा कुटुंब वत्सल इसम। त्याने जे काही केले ते कुटुंबासाठीच केले, त्यातून तो कर्जबाजारी झाला। पण कुटुंबाच्या काळजीने त्याने कोट्यवधी रुपयाचा विमाही काढला होता। मात्र त्या विम्याच्या पैशासाठी त्याच्या बायकोने आणि पोराने एका दोस्ताच्या सहाय्याने त्याचा खून केला। अपघाताचा बनाव करून विम्याची रक्कम लाटण्याच्या नादात मात्र चाणाक्ष पोलिसांना त्यांच्या हालचाली समजून आल्या आणि ते नकळतपणे पोलिसांच्या तावडीत सापडले। त्याची ही पुढील हकीकत आहे आणि सविस्तर वृत्तांत आहे। पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सांगली जिल्ह्यात असणारे शिरडोन गाव हे गाव मिरज सोलापूर महामार्गावर आहे। या शिरडोनमध्ये बाबुराव दत्तात्रय पाटील हे आपली पत्नी वनिता आणि 2 अपत्यासमवेत राहतात। या अपत्यापैकी मुलीचे लग्न झाले असून मुलगा तेजस हा पुणे येथे कामाला आहे। बाबुराव पाटील ही शिरडोनमधील बडी आसामी आहे। शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर त्यांनी प्रगती केली। इतकेच नव्हे तर ते ड्रायव्हरचा व्यवसाय करत होते। यातून त्यांनी चिकाटीने पैसा कमवला। त्या पैशाच्या जोरावर सावकारीही सुरू केली। सावकारीतून पैसा खेळू लागला होता। आता मात्र बाबुरावचे नखरे वाढू लागले होते। पण हे नखरे फार काळ टिकले नाहीत। तासगाव तालुक्यातील बाबुरावच्या देणेकऱ्याने आत्महत्या करताच बाबुरावची रवानगी पोलीस कोठडीत झाली। कारागृहाची हवा खाऊन तो बाहेर आला। त्यावेळी बाबुरावला भीमराव गणपतराव हुलवान याने मदत केली होती। पोलीस कोठडीतील दिवस आणि कारागृहातील विश्व पाहताच बाबुरावने सावकारी व्यवसाय बंद केला। सावकारी बंद केल्यानंतर बाबुरावने काही ट्रक विकत घेतले आणि वाहतूक व्यवसाय सुरू केला। शिरडोनमध्ये टोलेजंग इमारत बांधली। आपल्या कुटुंबाला सुखात ठेवण्याचा बाबुरावचा प्रयत्न होता। हे घर बांधत असताना त्याने बँका व खाजगी व्यक्तीकडून कर्जाने रकमा घेतल्या होत्या। वाहतूक व्यवसायातील उत्पन्न व कर्जाचा डोंगर याची परतफेड करताना बाबुराव याला अवघड जाऊ लागले होते। वाहतूक व्यवसायात असणारा अपघाताचा धोका ओळखून बाबुराव यांनी 6 विमा कंपन्यांचे कवच कुंडल घेतले होते। या कवच कुंडलाचा आधार माझ्या माघारी पत्नी वनिता, मुलगा तेजस या दोघांना व्हावा अशी त्याची प्रामाणिक इच्छा होती। बाबुराव पाटील हा तसा होतकरू व प्रामाणिक होता, परंतु त्याला वाहतूक व्यवसायात अपयश येऊ लागले। या अपयशामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला। घरी पत्नी वनिता समवेत बोलताना तो म्हणायचा, मला व्यवसायात अपयश आले आहे। त्यावेळी बाबुरावने शेत जमीन विकत घेतली होती। घरावर बँकेचे कर्ज होते, खाजगी सावकारांचे कर्ज होते। यामध्ये बाबुराव पुरा अडकला होता। बाबुरावची पत्नी वनिता व मुलगा तेजस असे म्हणत असत की शिरडोनमधील राहते घर विकू व सांगलीमध्ये साध्या घरात राहू, तसे ठरले होते। पण बाबुराव म्हणायचा, घर बंगला हे माझे स्वप्न आहे, ते मी कुणालाही विकू देणार नाही। या साऱ्या प्रकरणानंतर बाबुरावची पत्नी वनिता व मुलगा तेजस यांच्याशी वाद होत होता। कर्जाची परतफेड करणे अवघड जात होते। त्यामध्ये बाबुरावने आपल्या मालकीचे ट्रक विकून टाकले। त्यानंतर तो बदली ड्रायव्हर म्हणून कामात जाऊ लागला। बाबुराव आणि त्याचा मुलगा तेजस हे दोघे कष्ट करून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ताळमेळ लागत नसल्याने बाबुराव याला नैराश्य आले। तो आता मी आत्महत्या करणार असे घरात म्हणू लागला। बाबुरावला आलेले नैराश्य पाहता त्याची पत्नी वनिता सावध झाली। या बाबुरावचा मित्र भीमराव हुलवान हा त्यांच्या घरी नेहमी येत जात असे। त्यावेळी भीमराव, तेजस आणि वनिता हे तिघे बाबुरावविषयी चर्चा करत असत। या चर्चेमध्ये पत्नी वनिता व तेजस या दोघांनी भीमराव याला सांगितले की बाबुराव यांच्या 6 विमा पॉलिसी आहेत, त्यांची रक्कम अंदाजे
1.5 कोटी रुपये आहेत। त्यावेळी त्यांच्यामध्ये अशी चर्चा झाली की बाबुरावचा अपघात घडवून त्याला ठार मारले तर ही विम्याची रक्कम आपणास मिळेल। त्या रकमेतून घराचे कर्ज आणि खाजगी सावकारांचे कर्ज फेडता येईल। वनिता व तेजस या दोघांनी भीमरावला सांगितले की तुला थोडीफार रक्कम देतो, तो आमच्यात सामील हो। भीमराव हा स्वार्थापोटी वनिता व तेजसमध्ये सामील झाला। त्यानंतर वनिता तेजससह भीमराव यांनी बाबुरावकडे तगादा लावला, तू तुझा अपघात करून घे आणि तो मेल्यानंतर विम्याची रक्कम येईल, त्यातून कर्ज फेडता येईल। आतापर्यंत स्वतःचा आत्मघात करू इच्छिणारा बाबुराव आता मात्र थांबकला, कारण त्याची पत्नी आणि मुलगा तसेच त्याचा जिगरी दोस्तही त्याच्या मरणाची वाट पाहत होते। यामुळे तो आणखीनच निराश झाला। बाबुराव पाटील हा ड्रायव्हर म्हणून महिनाभर घराबाहेर असायचा। कधीतरी तो शिरडोन गावी यायचा, तेव्हा पत्नी वनिता आणि तेजस हे त्याला गेल्या 4-5 महिन्यापासून त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ पिऊ घालू लागले होते। तो आता घराबाहेर जा आणि अपघातात मरून जा, तुझ्या मरणामुळे सारे कर्ज तरी संपेल, बँकेचा लफडा, सावकाराचे घरी येणे तरी बंद होईल, असे म्हणू लागले। इतकेच नव्हे तर पत्नी वनिता, मुलगा तेजस आणि मित्र भीमराव याने बाबुरावला मरणाच्या दाढेत नेले होते। त्याला महामार्गावर नेऊन त्याचा अपघात घडवायचा असा त्यांचा प्लॅन होता। पण बाबुराव मरणास घाबरून परत घरी यायचा, तेव्हा घरातील लोक त्रागा करायचे, एकदाचा तू मर आणि सगळ्यांची सुटका होईल असे ते म्हणत असत। घरात सारखे टोमणे सुरू झाले। नवऱ्याच्या मरणाची वाट पाहणारी त्याची पत्नी वनिता, मुलगा तेजस आणि मित्र भीमराव याचे वागणे पाहून बाबुराव हा घरी यायचा नाही। रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025चा दिवस। त्या दिवशी बाबुराव शिरडोन परिसरात आल्याचे तेजस आणि भीमराव कुलवानला समजले होते। त्या दोघांनी बाबुरावला 4 चाकी गाडीत घेतले। त्यानंतर या दोघांनी वनितासही कळवले की बाबुराव पाटील सापडला आहे। वनिताही त्या ठिकाणी आली। आता या चौघांचा 4 चाकी गाडीतून प्रवास सुरू झाला होता। ठरलेल्या कटानुसार वनिता, तेजस आणि भीमराव यांनी बाबुरावला धाब्यावर त्याच्या आवडीचे शाकाहारी जेवण खाऊ घातले, त्याची इच्छा पूर्ण केली। नंतर पुन्हा ते गाडीतून प्रवास करू लागले। गाडीमध्येही ते बाबुरावला सांगत होते की तो आता अपघात करून घे। त्यानुसार मौजे लांडगेवाडी गावाच्या जवळील मिरज ते पंढरपूर जाणाऱ्या हायवे 166 वर असलेल्या ब्रिजच्या पुढे थोडे अंतरावर हॉटेल आर्याच्या जवळील रस्त्याच्या डिवायडर जवळ 4 चाकी गाडी थांबवली। गाडीत वनिता बसून होती। मुलगा तेजस व मित्र भीमराव या दोघांनी बाबुरावला बाहेर काढले आणि पुढे ट्रक येत आहे त्या ट्रकला धडक दे असे सांगत होते। इकडे वनिता साऱ्या घटनेवर लक्ष ठेवून होती। बाबुराव मरणाच्या भीतीने पुढे जाऊन माघारी परत यायचा, असे 2-3 वेळा प्रकार घडले। त्यानंतर चिडलेल्या तेजस आणि भीमरावने बाबुरावला डिवायडरवर ढकलले आणि त्याचे डोके आपटले। त्यात तो मरण पावला। तो मरण पावल्याची खात्री होताच ते सर्वजण तिथून निघून गेले। दुसरा दिवस उजाडला। अपघाताची बातमी दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी कवठे महाकाळ पोलिसांना समजताच ते घटनास्थळी आले। पंचनाम्याच्या सोपस्कार पार पाडून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून दिला। डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात डोक्यास मार लागल्याने मृत्यू असे लिहिले होते। या साऱ्या प्रकरणाचा तपास अकस्मात मयत 11/2025 नुसार कवठे महाकाळ पोलीस करत होते। उपनिरीक्षक विनायक मसाळे यांनी प्राथमिक चौकशी करता पत्नी वनिता, मुलगा तेजस यांचे जबाब घेतले। या साऱ्या प्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांना जाणवले की मयताची पत्नी आणि मुलगा हे गडबड करत आहेत। त्यांच्या चेहऱ्यावर आपला बाप मेला याचे दुःख नव्हते। काही लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून पोलिसांना सांगितले की हा अपघात आहे, लवकर चौकशी संपवा। हा प्रकार पाहता पोलिसांना शंका येऊ लागली। त्यांनी अपघाताविषयी अधिक माहिती घेतली असता अपघात घटना ही दिनांक 10 फेब्रुवारीच्या पहाटे घडली असून मयताची पत्नी आणि मुलगा पोलिसांची दिशाभूल करत आहेत। तसेच प्रत्यक्ष असणारी परिस्थिती आणि दिलेला जबाब यामध्ये असंख्य तफावत आढळून आल्या। पोलिसांनी आता आपला मोर्चा बाबुरावच्या मुलीकडे वळवला। तिने सांगितले, आई वनिताने सांगितले की वडील बाबुराव यांनी बंगला बांधण्यासाठी कर्ज घेतले होते, त्या कर्जाचा भरणा होत नाही। खाजगी सावकार घरी येतात, त्यांचा त्रास होतो। या त्रासातून मुक्तता करण्यासाठी बाबुरावला रस्त्याच्या डिवायडरवर ठार मारले। विमा रक्कम मिळण्यासाठी हा कट केला आहे। मुलीच्या तोंडून हे सारे ऐकताच पोलिसांना नेमका काय प्रकार आहे याचा उलगडा झाला।
या साऱ्या प्रकरणाची चौकशी कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम खोत आणि इतर सहकाऱ्यांनी केली। सखोल चौकशीत वनिता बाबुराव पाटील, तेजस बाबुराव पाटील आणि भीमराव गणपतराव हुलवान यांची वेगवेगळी स्वतंत्र चौकशी करण्यात आली। यामध्ये त्यांनी बाबुराव दत्तात्रय पाटील वय वर्ष 54 याचा डोके आपटून खून केल्याची कबुली दिली। बाबुराव दत्तात्रय पाटील खुनाबाबत सरकारतर्फे विनायक मसाळे यांनी फिर्याद दिली। गुन्हा रजिस्टर नंबर 73/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 61(2), 93(5) नुसार संशयित आरोपी वनिता बाबुराव पाटील वय वर्ष 46, तेजस बाबुराव पाटील वय वर्ष 24, दोघे राहणार घाटे गुरुजी शाळेजवळ, शिरडोन तालुका कवठे महाकाळ, जिल्हा सांगली, भीमराव गणपतराव हुलवान वय वर्ष 30, राणा हुलवान वस्ते, शिरडोन तालुका कवठे महाकाळ यांना अटक केली व कवठे महाकाळ न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। बाबुराव कर्जबाजारी होता। त्याने आपल्या कुटुंबाचे कल्याण होण्यासाठी 1.5 कोटीचा विमा उतरवला होता। राहत्या घराचे कर्ज फेडण्यासाठी बाबुरावची पत्नी वनिता, मुलगा तेजस व त्यांना साथ देणारा बाबुरावचा जिगरी दोस्त भीमराव यांनी मात्र या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याच्याकडे तुझा अपघात करून घे असे म्हणून तगादा लावला। पण बाबुराव मात्र मरणाला भीत होता। त्याला कित्येकदा महामार्गावर अपघात घडवून आणण्यासाठी आणले, पण तो माघारी परतायचा। यातच त्या दिवशी या तिघांनी डाव साधला आणि त्याचे डोके डिवायडरवर आपटून त्याचा खून करून तो अपघात असा भास निर्माण केला। पोलिसांचीही दिशाभूल झाली, पण पाप कधीच लपत नाही। गुन्हा कधी ना कधी उघडकीस येतो, तसेच झाले आणि या तिघांचा भांडाफोड झाला। विम्याचे पैसे तर लांबच राहिले, पण घरातील कर्ता पुरुष कनवाळू बाप मात्र त्यांनी हकनाक गमावला। कर्जापायी हा सारा प्रकार घडला याचे मात्र राहून राहून आश्चर्य होते, कारण हे कर्ज कष्ट करूनही फेडता आले असते, पण ते न होता झटपट आपल्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे करण्यापायी हे काळे कृत्य घडले। आता यातून होणारी शिक्षा मात्र त्यांना कधीच टाळता येणार नाही। करायला गेले एक आणि घडले भलतेच, अशातला हा प्रकार म्हणायचा। यातून हे स्पष्ट होते की पैशापुढे नाती गोती फिकी पडतात। बाबुराव पाटील खून प्रकरणाचा तपास कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे महाकाळ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण, उपनिरीक्षक विनायक मसाळे, कॉन्स्टेबल स्वप्नील पाटील, श्रीमंत करे, नागेश मासाळ, राजू करांडे, अभिजित कासार व सहकारी करत आहेत।